सो हाय हॅलो नमस्कार मंडळी. रात्रीच्या वाजलेल्या आहेत 8:15 आणि सध्या आम्ही जाणार आहे मूवी पाहायला. आता माहिती नाही बरं का की तिकीट भेटतंय की नाही, पण आशा आहे की तिकीट भेटेल. आणि ते आलेले आहेत 7 वाजता आणि मी अचानक त्यांना सांगितले की आज आपण जायचं का चित्रपट बघायला. आता आपल्या सगळ्यांना माहिती आहे थिएटरमध्ये देऊळबंद चित्रपट लागलेला आहे आणि तो चित्रपट पाहण्यासाठी पूर्ण महाराष्ट्र उतावळा झालेला आहे. आता बघूयात आम्ही तिथं जाऊन तिकीट भेटते की नाही. आशा तर करते की तिकीट भेटावं म्हणून. आणि तुम्ही पाहिलं असेल ना तर मला कमेंट करून सांगा आणि बघूया तिथपर्यंत जाईपर्यंत काय काय होते ते मी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे सगळ्या गोष्टी. आणि चित्रपट कधी कसा आहे हे देखील शेअर करणार आहे. चला, यांचं काम कधी संपतंय हीच वाट बघायची चालू आहे. त्यांचं काम संपायच्या अगोदर आम्ही जाऊन खाली पोहोचलो होतो आणि नंतर त्यांची वाट बघत बसलो होतो. तेवढ्यात ते देखील आले आणि ओवीचं मात्र यासाठी आरडाओरड चालू असते की तिला पप्पाच्या नेहमी पुढं बसायचं असतं. गाडीवरती बसायचं असेल ना तर तिला नेहमी पुढंच बसायला आवडतं. आता ज्यावेळी आम्ही प्रवास सुरू केला ना त्यावेळी खूप फास्ट जात होतो, कारण तिकीट भेटते की नाही ही चिंता होती म्हणूनच. आणि हा जो नारायणगावचा रस्ता आहे ना तो एक नंबर झाला आहे बरं का. आता खूप छान झालेला आहे. आणि त्याचबरोबर नारायणगावचं मार्केट माझं ऑल टाईम फेवरेट मार्केट आहे हे, कारण इथं खूप छान लखलखाट असतो. त्यामुळं मला खूप जास्त आवडतं हे मार्केट. आता थिएटरच्या तिथं पोहोचलो. सुरुवातीला गेलो तर तिकीट काही नव्हतं, त्यामुळं एवढं जास्त टेन्शन आलं होतं. आणि नंतर मग मी त्यांना म्हटलं की तुम्ही काय करा, त्यांना जाऊन विचारा की बाबा उद्याचं किंवा परवाचं आम्हाला तिकीट भेटतंय का. तर नंतर त्यांनी जाऊन विचारलं तेव्हा मात्र तिकीट भेटलं. आता तिकीट तर आज पिक्चर नव्हता पाहायचा, पण काहीतरी पोटापाण्याचं बघायचं होतं म्हणून सुरुवातीला आम्ही आलो वडापाव खायला. हा वडापाव सांगू का एवढा छान टेस्टला आहे. अगदी थिएटरच्या समोरच वडापाव आहे हा. आणि खूप जास्त गर्दी असते इथं, त्यामुळं एकदम मस्त वडापाव खायला घेतला. वडापाव खाल्ला आणि यांचं बघा काय चालले. कुठं जरी गेलं ना तरी यांच्या हातचा मोबाईल आणि याच्यातली मॅच काही सुटत नाही. खूप जास्त क्रिकेटप्रेमी आहेत हे. त्याच्यानंतर मस्त असा चहा प्यायला गेलो. हा चहा पण नारायणगाव बसस्टँडच्या समोरचा चहा आहे हा. खूप छान टेस्ट आहे. एकदा तुम्ही देखील नारायणगावला आलात तर चहा पिऊन बघा, भारी, तुम्हाला खूप जास्त आवडेल. आता जे काम करायला आलतो ते काही झालं नाही म्हणून खाऊन पिऊन आणखी एक काम करून घरी पोहोचलो. रात्री येतानाच आम्ही झाडं आणली होती. सकाळी सकाळी यांना हे काम लावलं होतं. गेले ना काही दिवसांपासून तुळस माझी गेली होती, कारण मी गावाला होते त्यामुळं तुळस पूर्णपणे जळून गेली होती. आणि म्हणूनच आम्ही रात्री नर्सरीमधून ह्या तुळस पण आणलेल्या आहेत. त्याचबरोबर काही झाडं पण आणलेले, जास्वंदीचं आणलेले, गुलाबाचं आणलेले आणि फुलाचं झाड पण आणलेलं आहे. आता तेच लावायचं काम चालू आहे माझं. सगळ्यात पहिलं ही जी पहिलं तुळशीचं जे हे वृंदावन होतं ना त्याच्यामध्ये जी माती होती ती पूर्णपणे घट्ट झाली, म्हणून ती मी काढते. या काय म्हणतात त्याला, स्क्रू ड्रायव्हरने. बघू आता झाडं लावण्याचं जास्त काम काही मला येत नाही बरं का. माझ्यापेक्षा ते छान झाडं लावतात. सकाळी ते 2 झाडं लावून गेलेले आहेत आणि ते मला म्हणले की तुझ्या आंघोळ झाल्यानंतर मग तू काय कर, तुळस लाव. म्हणून मी तुळस लावायचं काम घेतलं. त्यांनी आमच्या घरी तर एवढी झाडं लावलेत ना, खूप जास्त झाडं लावलेली आहेत. म्हणजे पूर्ण आमचं घर पूर्ण झाडांनी सजलेलं आहे. खूप छान दिसतं. एक दिवशी मी ज्या दिवशी माझ्या सासरी जाईल ना त्या दिवशी तुम्हाला नक्की माझ्या सासरचं घर दाखवेन आणि तिथली सगळी झाडं दाखवेन जे की यांनी लावलेली. खूप त्यांना खूप नाद आहे माझ्यापेक्षा जास्त. आता हे पूर्णपणे उकरून तर झालेलं आहे. आता ही तुळस लावायला घेते. सगळ्यात पहिले तर हा कागद बाजूचा आहे ना तर तो काढून टाकायला लागतो आणि मग त्याच्यामध्ये हे झाड ठेवून द्यायला लागतं. आता थोडीशी याच्यातली माती कमी केलेली आहे त्यामुळे दुसरी माती याच्यामध्ये भरणं पण गरजेचं आहे. आता ही लाल माती आहे बरं का. असं म्हटलं जातं लाल माती म्हणजेच आपली जी खताची माती असते ना तर त्याच्यातलीच माती आहे ही. ती माती टाकून घेतलेली आहे. ओवी पण तेवढ्यात उठली आणि ती ना गॅलरीत बघितले म्हणायला लागली की नाही मला पण झाड लावावं लागायचे. अवतार बघताय ना तिचा कसं आहे. गुड मॉर्निंग. सकाळी 9:15 मी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे, कारण ना नंतर मला ओवीला क्लासला सोडायला जायचं आहे आणि कदाचित मी तिकडनं तशीच हॉस्पिटलमध्ये देखील जाणार आहे. आता मला दुसऱ्या दाढेचं देखील रूट कॅनल करायचं आहे. त्याच्यासाठीच मग
ते पण करायचं आहे, त्यामुळं तिथं मला जावं लागणार आहे. त्यामुळं कदाचित नंतर मला वेळ भेटतो की नाही, आणि कदाचित मी दुपारच्या नंतरच घरी येईल, म्हणूनच मी सकाळी सकाळी व्हिडिओ बनवायला घेतलेला आहे. आता ना मला उत्सुकता लागलेली आहे की तुमच्याबरोबर मी हे कधी शेअर करेन, कारण तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे की मी काल रात्रीच गेले होते पिक्चर पाहण्यासाठी. आम्ही गेलो होतो देऊळबंद नारायणगावला, रात्री 8:15 वाजता निघालो होतो आणि तिथं पोहोचतोय तर काय, इतकी फास्ट गाडीवरती आम्ही रात्री गेलो होतो, पण तरीही तिथं पोहोचलो आणि एकदम थिएटर बुक आहेत, तेही 2-3 दिवसासाठी. तरीही आम्हाला कसं तरी उद्याचं तिकीट भेटलेलं आहे, त्यामुळं जरा मनाला शांती वाटते, त्यामुळं खूप बरं वाटते. त्यामुळं उद्या जाणार आहे. पिक्चरचा प्लॅन आहे तर तो काल फ्लॉप झाला. अक्षरशः आम्ही नारायणगावला जाऊन फक्त आणि फक्त मस्त असा गरमागरम वडापाव आणि त्याबरोबर चहा पिऊन आलेलो आहोत, हो की नाही. आता इतक्या सगळ्या गोष्टी छान केलेल्या आहेत, पण त्याबरोबर एक गोष्ट मी तुम्हाला दाखवलेली नाही, ती म्हणजे रात्री आम्ही काही झाडं देखील आणलेली आहेत बरं का. म्हणजे ना म्हटलं होतं ना, पाठीमागच्या वेळी ज्यावेळी मी नारायणगावला गेली होती त्यावेळी झाडं आणायची राहिली होती, आणि काल रात्री येताना मी 4 झाडं आणलेली आहेत. जास्वंदीचं झाड आहे, गुलाबाचं फुल आहे, एक फुलांचं झाड आहे, आणि त्याचबरोबर तुळस देखील आहे. ही झाडं आणलेली आहेत. आणि आणखी एक गोष्ट मला तुमच्याबरोबर शेअर करायची, ती म्हणजे की आजपासून मी माझ्या लाईफस्टाईलमध्ये एक चेंज केलेला आहे, आणि तो मी इथून पुढं तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. माझ्या लाईफमधला हा कुठला चेंजेस आहे जो मी आजपासून सुरू केलेला आहे, हे देखील मी तुम्हाला शेअर करत राहणार आहे. पण तोपर्यंत तुम्हाला जर आजचा हा व्हिडिओ आवडला असेल ना, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. एक इन्स्टावरती देखील मी आहे आत्ता, त्यामुळे तिथं देखील फॉलो करा, त्याचबरोबर लाईक करा. चला मग मंडळी, भेटूया नेक्स्ट व्हिडिओला. बाय बाय.